म्हणाल्यालाच लक्ष्मीपती का म्हणायचं असं सांगितलेलं होतं त्यामध्ये. म्हणजे वास्तविक रूपाने भगवान तर काही देत नाही, पण नमस्कार करणाऱ्यालाच लक्ष्मीपती म्हणायचं, इतरांना नाही. तर त्याचं कारण काय सांगितलं की नमस्कार म्हणजे कोणता नमस्कार आहे. द्रव्य नमस्कार करताना शुभभाव झाले, म्हणजे स्तुती भगवंतांची, पूजा, दर्शन वगैरे हे सगळे शुभभावाचं कारण, ते द्रव्य नमस्कार. आणि भाव नमस्कार आहे तो आत्मानुभूती आहे. आणि मग त्या ठिकाणी तो भाव नमस्कार जो झालेला असतो, द्रव्य नमस्कार करताना शुभातून शुद्धात जातो आणि म्हणून स्वयं स्वतःच्या परिणामाचं फळ तो भोगत असतो. अतींद्रिय आनंद, उत्कृष्ट फळ. आणि लक्ष्मीपती म्हणजेच आता जडलक्ष्मीकडे लोकांचं लक्ष जातं, परंतु आहे कोणती लक्ष्मी? ज्ञानलक्ष्मी ही उत्कृष्ट लक्ष्मी आहे. आणि त्या ज्ञानलक्ष्मीने सहित जो असतो, म्हणजेच आपल्या ज्ञानस्वरूपाला जाणणं ही ज्ञानलक्ष्मी आहे. आणि त्या ज्ञानात राहणं, वास्तविक रूपाने त्या ठिकाणी जे फळ मिळालेलं आहे तर ते मोक्षगामी होण्याचं फळ आहे. आणि जडलक्ष्मीकडे लक्ष गेलं तर ती तर काय बाह्य तुच्छ गवताप्रमाणे आहे, ते तर आपोआप कडव्यासारखं सहज मिळेल. पण ह्या अपेक्षेने लक्ष्मीपती नाही आहे. कुठल्या अपेक्षेने? आपल्या ज्ञानस्वरूपाला जाणतो म्हणून, आपल्या आनंद स्वरूपाला जाणतो म्हणून तो लक्ष्मीपती आहे. अशा रीतीने यामध्ये आपल्याला बोध कशाचा दिलेला आहे हे समजून घेण्यासारखं आहे की आपण लावतो त्या ठिकाणी, मग आता माझ्याजवळ काहीच धन नाही आहे, मी खूप दरिद्री आहे, तर आता मग मी त्यापेक्षा काय करतो, भगवंतांना नमस्कार केला, मिळतंय, चला नमस्कार करायला. खूप नमस्कार करतो, 1000 वेळा नमस्कार केलं तर मला काय फरक पडणार नाही, उलट मला जास्त लक्ष्मी वाढेल माझी, म्हणजे धन वाढेल. तर धनासाठी जर आम्ही असं केलं तर मग काय होईल, भगवंतांना आपण संसाराच्या फळाची इच्छा करून वर मागितल्यासारखं होईल. म्हणजेच काय झालं, नवस करतात तशा प्रकारचं होईल. मिथ्या दृष्टी अशा रीतीने अनादी काळापासून काहीतरी फळाची इच्छा ठेवून केलं त्याने तप, संयम, परंतु त्याला तप संयम म्हटलं नाही, कारण समयसारमध्ये बालतवम बालवयम विनती असं म्हटलंय. बालव्रत, बालतप असं म्हटलेलं आहे. त्याला बाल म्हणजे अज्ञान, अज्ञानाने सहित झालेलं तप हे तप नाही, ते ताप आहे. म्हणून आम्हाला प्रत्येक समय समजून घ्यायचे की भगवान काय आहेत आणि त्या भगवंतांना जाणलं म्हणजेच माझ्यामध्ये पण तसाच भगवान आत्मा आहे हे जाणता येतं. एवढ्यासाठी आपण भगवंतांच्या मंदिरात जातो. कुठं? जिन मंदिर म्हटलं. मग जिन मंदिर म्हणा, जिन चैत्यालय म्हणा, अष्टानिकमध्ये सगळेजण कसे धावत असतात. तिथं जसे देवदेवी पूजा करायला जातात 8व्या दिवपामध्ये, तसंच आम्ही इथे सुद्धा पूजा करतो, असे भाव करतात. मग या ठिकाणी भगवंतांना पाहिल्यानंतर ते जयमालामध्ये काय सांगितलं, वैराग्य परिणाम ठहरात आहे. म्हणजे वैराग्य परिणाम होतात भगवंतांना पाहिलं की. ह्यासाठी आपण जिन मंदिरात जातो की जेणेकरून आपलं निज मंदिरमध्ये निज चैत्य आहे हे समजण्यासाठी. म्हणजे आपल्याला चैत्यभक्ती का म्हणायची हे सुद्धा कळतं. मग चैत्यभक्ती म्हणजे काय आहे, पंचास्तिकामध्ये सिद्धभक्ती सांगितली. मग सिद्धभक्ती कोण करू शकतो? स्वभाव सिद्धाला जो जाणतो तो सिद्धभक्ती करतो.
मग तसे या ठिकाणी सुद्धा आमची सिद्धभक्ती स्वभावसिद्ध, तसंच आमची चैत्यभक्ती निजचैत्य, निजबिंब, निजचैत्य जाणणं महत्त्वाचं आहे. ते जाणलं की आपोआपच काय होत आहे, सहज परिणती स्वभावाला जाणण्याची होत आहे. म्हणून स्वभावाला जाणण्यासाठीच आम्ही काय करायचं आहे, भक्ती म्हणतो. भजसेवने, भक्तीचा अर्थ आहे भजसेवने, म्हणजे स्वयं स्वतःला जाणणे, सेवन करणे. म्हणजे स्वतःला जाणलं तर ती खरी आमची भक्ती होते. मग कोणत्याही भक्तीत काही ना काहीतरी सार आहे. त्या दशभक्ती सांगितल्या, त्यामध्ये योगी भक्ती का केली जाते हे पण समजणं आवश्यक आहे. स्थापनेच्या वेळेस योगी भक्ती महत्त्वाची सांगितली, कारण योगी काय करतात, साधना कशी करतात. आपलं भेद विज्ञान जोपर्यंत दृढ राहतंय तोपर्यंत तितके ते चौच फक्क खवनादी, म्हणजे कोणी पहिल्यांदा 1 उपवास करून पाहतात, नंतर 2, नंतर 4, 5, 6, 7 वगैरे असं करत 15 दिवसावर येतात. मग ते आजमावलं त्यांनी आपली शक्ती. तर तशाच प्रकारची भेदविज्ञानाची शक्ती असते, शरीराची शक्ती नाही. शरीराची शक्ती तर तिथं काम करते, आपोआपच तसे परमाणू येतात. पण भेदविज्ञान जसं दृढ असेल त्याप्रमाणे हे सगळं होणार. मग अशा रीतीने काय झालं, मग त्या ठिकाणी ते 15 दिवस, मग त्याच्याही पुढं अजून ते करू शकतात म्हटल्यावर 1 महिना, त्याही पुढं करू शकतात म्हटलं की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, अशा रीतीने ही साधना. मग तसं या ठिकाणी स्थापना करताना त्यागींना आपली दृष्टी कुठं असली पाहिजे, ह्या चातुर्मासमध्ये किती व्रतवैकल्य करता येईल तेवढं उपयोगी पडतं आहे. अशा रीतीने हे समजण्यासाठी म्हणून, आणि आपलं भेदविज्ञान त्यामध्ये दृढ होतं. फक्त त्यागी नाही, श्रावकांनी सुद्धा, कारण श्रावकांना सुद्धा हा काळ कसा असतो, व्रत वगैरे संयम धारण करण्यासाठी अनुकूल असतो. वर्षायोग म्हटलं त्याला. मग त्यावेळेस त्यांना व्यापारामध्ये सुद्धा मंदता असते, म्हणजे तिकडं उपयोग कमी जातो. व्यापारात एवढं काही मंदता असते म्हणून इकडं तीव्रता करायची धर्माकडे. आणि तसंच मग सगळं उदराग्नी पण मंद असते म्हटल्यावर स्त्रियांनी सुद्धा इकडंच व्रताकडे वगैरे आपला उपयोग लावायचा, की जेणेकरून निराकुल जास्त राहतं. चातुर्मासमध्ये म्हणजेच वर्षायोगमध्ये काय होतं, जास्तीत जास्त निराकुलता प्राप्त करण्यासाठी हे योगी भक्ती वगैरे सांगितलेली असते. म्हणून याच्यातून आपल्याला बोध काय मिळतो, तर प्रत्येक समय जी भक्ती आहे ती भक्ती व्यवहारण्याने दिसेल दशभक्ती, परंतु निश्चय नयाने आहे आपलंच निज कारण परमात्म्याचं सेवन, म्हणजे जाणणं स्वतःला. आता पाहायचं आहे श्लोक नंबर 47, गाथा नंबर 47. पद्मनंदी पंचविंशतिका हा ग्रंथ आहे, त्याच्यातला 47वी नंबर ही गाथा वृषभ स्तोत्र अधिकार आहे. आणि त्याच्यातली ही 47 नंबरची गाथा आहे. मग त्याच्यात सांगतात, प्रभूच्या निमित्तात संपूर्ण भूमंडलावर आनंदच आनंद पसरतो. म्हणजे नरकातसुद्धा नारकी एवढे आल्हादित होतात ज्या वेळेला भगवंतांचं केवळ ज्ञान प्रगट होतं त्यावेळेला. म्हणजे इतकं ज्ञानाचं ही सर्वांनाच उत्सव आहे. कारण का तर ज्ञानगुण प्रत्येक जीवामध्ये, नारकीमध्ये पण आहे. दुरुपयोग चाललाय मिथ्या दृष्टीच्या ज्ञानाचा, पण तिथंही सम्य दृष्टी आहेत, ते आपल्या ज्ञानाचा सदुपयोग करतात. म्हणजे ज्ञान कुशल ठेवतात
किती जरी बाहेरून दिसतंय एकमेकांना त्रास देणं, पीडणं वगैरे जे काही त्या योनीच्या अनुसारे त्रस्त होणं, त्रस्त करणं वगैरे असं दिसतंय, पण सम्यदृष्टी अंतरंगामध्ये शांत असतो, तो निर्जराच करत असतो. म्हणून याच्यातून हे लक्षात घ्यायचे की सगळ्या भूमंडलावर आनंदच आनंद आहे भगवंतांच्या निमित्तानं. आता पाहायचंय, जय कय कुवलय हरिसे तुमम्मि विहेसिनो सतानम्पि दोसो ससमिवा आह्यान जहवाहि आवरणम्. आता या ठिकाणी सांगितलं काय की जे म्हणजे जे भगवान, कय कुवलय, कुवलय म्हणजे पृथ्वीला म्हटलं जातं. संपूर्ण पृथ्वीवर भूमीवर काय करतात, हरिसे कय, हर्ष करतात. म्हणजे त्यांचं जिथं कुठंही असू देत ते, परंतु सर्व 3 लोकांमध्ये लोकांना काय होतो, हर्ष होतो. म्हणजे सगळे समूह शरणात नाही आले, ज्या गावात असतील त्या गावातले तर हजर होतात, म्हणजे जिथं भगवान विराजमान आहे तिथं. मग त्या ठिकाणी तर येतात, परंतु अन्य ठिकाणचे पण आसपासचे येतात. आणि हर्ष कोणाला होतो सांगितलं तर 3 लोकात ते नारकी पण आले. म्हणून सगळ्यांनाच हर्ष आहे भगवंतांच्या सानिध्याचा. परंतु काय सांगितलं, तुमम्मी, तुमच्या विषयी, विहेसिनो, विद्येसिनो, विद्येसिनो म्हणजे जो कोणी विशेष रूपाने द्वेष करतो, ते द्वेष करणारे सुतानंपी, म्हणजे त्यांनाच तो द्वेष, त्यांचंच त्यांना लखलाभ म्हणतो ना, शिवी दिली त्यांचं त्यांना लखलाभ. झाडावरची फुलं खाली पडतात, मग ते झाडाची फुलं झाडाखाली. तसं या ठिकाणी सांगितलं की जे तुमच्याविषयी कोणी द्वेष करतील तर ते स्वतः दोषी आहेत, म्हणून ते द्वेष करतात. म्हणजेच त्यांचं त्यांनाच ते काय झालं, कर्मबंधाला कारण झालं. दोसो ससिमिवा, सशिमिवा, सशिमी म्हणजे चंद्रमामध्ये, शशीमध्ये. दोसो म्हणजे ज्याप्रमाणे चंद्राचा कोणी द्वेष करेल तर आहयान जह, जह म्हणजे ज्याप्रमाणे त्याचा दोष, कोणाचा, चंद्राचा दोष. आहयान जह वाही आवरणम, ते फक्त जे कोणी द्वेष करतात त्यांच्या त्या आवरणाचा दोष आहे. ज्ञानावरण, दर्शनावरण, घाती कर्म वगैरे जे काय आहे तर त्यांचा दोष आहे, चंद्राचा दोष नाही. मग तसं या ठिकाणी भगवंतांचा दोष नाही आहे कोणी द्वेष केला तरी. मग या ठिकाणी पाहतो आपण की मरीची द्वेष करत होता, समूह शरणाच्या बाहेरच राहून अन्य मताची स्थापना करत होता. तेच कोणी प्रभाव न करणारे आहेत का म्हणून आदिनाथ भगवान, मी सुद्धा करू शकतो, अशा प्रकारचा गर्व होता. मग त्यांचं त्यांनाच ते भाव किती झाले त्यांचे मरीचीचे. महावीर भगवान शेवटचे तीर्थंकर म्हणजे 24वे तीर्थंकर आणि हे पहिले तीर्थंकर आदिनाथ. मग तेवढा मधला काळ इथपर्यंत भ्रमण त्यांचंच झालं, म्हणजे त्यांचं त्यांनाच ते लखलाभ होते, भगवंतांना काही पोचतच नाही. मग तसं या ठिकाणी समजून घ्यायचं की आमची कोणी निंदा केली तर ते त्यांच्यामध्येच दोषाचं कारण आहे, त्या आमच्यामध्ये दोषाचं कारण ठरत नाही. आमची निंदा केली म्हणून
करणारा दोषी ठरतो, पण ज्याची निंदा करतो तो दोषी नसतो. कारण आता समजा एखादा चोर आहे, उदाहरण, चोराने चोरी केली, पण त्याचं सुद्धा लक्ष कुठं असतं? आपण हे कोण पाहतोय हे तर आहेच की, पण आपण हे पाप करतोय हे त्याच्या मनात आहे. म्हणजे त्याचं लक्ष पाप नाही, उचलून नेतंय खरं, परंतु त्याला असं वाटतं की हे चुकलं माझं. ते जसं बनारसी दास यांच्याकडे चोर चोरी करायला गेले, दोघे होते. मग त्यांनी सगळं बनारसी दास पाहतायत तरी सुद्धा त्यांच्या समोर सगळं पोत्यात भरलं. एवढं सगळं काय काय भरताय तेवढं भरलं. आता एकाच्या डोक्यावर दुसऱ्याने ओझं दिलं. आता ह्याचं भरलेलं पोतं कुणी ओझं द्यायचं? बनारसी दास स्वयं उठले आणि त्यांनी हातभार लावून ते दिलं त्यांच्या डोक्यावर. मग नेलं त्या दोघांनी. नेल्यानंतर घरी जाऊन सांगितलं, असं असं आम्ही अमक्या ठिकाणी चोरी केली आणि आम्हाला उचलायला येत नव्हतं, तर ते मालकाने स्वतःच आमच्या डोक्यावर दिलं. म्हटले कोणाचं घर होतं सांगा ते आधी. म्हटले बनारसी दास. म्हटले आत्ताच्या आत्ता तिथं ते परत करा सगळं, बिलकुल तिथं चोरी करायची नाही. तुम्हाला एवढं पण कसं कळलं नाही त्यांनी डोक्यावर दिलं म्हणजे आपल्याला ते किती सालस आहेत, त्यांच्या द्रव्याचं त्यांना मोह नाही आणि आपण चोरी करतोय असं त्या आई वगैरेंनी धिक्कारलं त्यांना. मग ते परत ठेवायला आले. परत ठेवायला आल्यावर ते म्हणतात ते घेऊन जावा आता तुम्ही, ते आमचं नाही आता तुमचंच आहे. पण ते म्हणतात नाही, आम्ही आता हे नेणार पण नाही, इथून पुढं कुठं चोरी पण करणार. बसला की नाही धक्का त्यांना. म्हणजे किती पापी असेल तरी त्याच्यात थांबू शकत नाही, निवृत्त होतो त्याच्यातून. हिंसा करणारा निवृत्त होतो, चोरी करणारा निवृत्त होतो, खोटं बोलणारा निवृत्त होतो. कारण का तर आपण त्यालाच व्रत म्हटलं ना, व्रत येते दोष फेकणे. मग कोणतं व्रत घेतो हे निगेटिव्ह भाषा झाली, दोष फेकणे. पण खरं काय ग्रहण करतो त्याच्यातून अर्थ काढायचा. काय सांगितलं होतं? अरंत सिद्ध आर्य वज्राय सव साहू सख्यम सम्मत पुवगम दीडवदम मे भवतु मे भवतु मे भवतु. प्रतिक्रमणमध्ये म्हणतो, आर्यंत सिद्ध आचार्य उपाध्याय सर्व साधू यांच्या साक्षीपूर्वक मी जे ग्रहण केलेलं माझं व्रत आहे ते दृढ राहो, उत्कृष्ट हो. भवतु मे भवतु मे भवतु मे भवतु तीनदा म्हटलेलं आहे. याचा अर्थ आहे की वास्तविक रूपाने मी याच्यात दृढ राहो, याचा अर्थ स्वभावात राहो. म्हणजे भेद विज्ञान दृढ झालं की आपोआपच संयमाला तो घाबरत नाही, व्रताला घाबरत नाही, त्याच्यामध्ये आणखीन त्याची दृढता येत जाते. म्हणजेच काय आहे की वास्तविक रूपाने जो कोणी अनादी काळापासून दोषामध्ये राहिलेला आहे, मग त्याला गुणवान लोक दिसले की काय करतो? गुणवान लोकांना हे जे दोषी लोक आहेत ते द्वेष करतात. पण तो द्वेष कशाला कारण झाला? त्यांच्या कर्मबंधाला कारण झालं. भगवंतांना द्वेष काही पोचला नाही, स्पर्श झाला नाही. म्हणून तर सांगितलं भगवंतांची स्तुती केली तरी ते भगवंतांना पोचत नाही. काय सांगितलं? तुझ्यामध्येच राहिले ते शुभभाव,
म्हणून सांगितलं इंद्र सेवाम तव सुकृताम तव श्लाघनम तम किया तम तया किम श्लाघनम ते. हे भगवान, ती काय तुमची स्तुती आहे काय? इंद्राने सेवा केली तर भवलय करी, त्याच्या भवाला नष्ट करणारी झाली ती इंद्रांची सेवा. त्या स्वतःसाठीच त्याला उपयोगी पडली. तुमचं त्याच्यामध्ये काहीसुद्धा तुमची स्तुती नाही, तुमचं गुणगान नाही, काहीच नाही आहे. हे सगळं त्याच्यासाठीच आहे. कारण भगवान कशाला स्पर्श करतच नाही. एवढे उत्कृष्ट अनंत गुणाचं वैभव प्राप्त झाल्यानंतर बाकी कशाला त्यांना बाहेरचं आकर्षण वाटेल. आम्हाला जेव्हा बाहेरचं आकर्षण वाटतं ते कशासाठी वाटतं? जोपर्यंत स्वभाव उत्कृष्ट जाणीवेत येत नाही तोपर्यंतच बाहेरचं आकर्षण आहे. जसं हिरा मिळत नाही तोपर्यंत काचेमध्ये रमतो. मग हे सगळे काच आहेत ना. कंकड पत्तर पर मुग्धम हुआ, म्हटलं चैतन्य खजाना भूल गया. मग चैतन्य खजानाच हा विसरून हे सगळे कंकड पत्थर नाव दिले त्याला. जे तुम्ही हिरे आणले तरी काय ते कंकड पत्थरच आहे. कारण जेव्हा आपण पाहतो की ऋषी आणि त्यांचे शिष्य चालले होते आणि ज्यावेळेस ते शिष्य पुढं होते, नाही ऋषी पुढं होते, शिष्य मागं होते आणि त्यांना एक काहीतरी आकर्षक असं सोन्याचं किंवा हिऱ्याचं दागिना दिसला रस्त्यात. त्याच्यावर ते धूळ टाकत होते. कोण? ते ऋषी. आणि ते धूळ टाकत असतानाच नेमकं पाठीमागून शिष्य येतो आणि तो फक्त एकच वाक्य उच्चारतो, काय? धुळीवर धूळ काय टाकतात? म्हणजे त्यांनी बोध काय दिला? शिष्याला आकर्षण होईल म्हणून ते काय करत होते? झाकत होते धुळीने. पण ह्यांनी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की ज्याला तुम्ही झाकताय ती सुद्धा धूळच आहे. कशी आम्हाला धूळ वाटली पाहिजे? ही सगळी जे आपल्या सानिध्यात शुभ नामकर्म, शुभ आयु, साता वेदनीय जे काही पुण्य प्रकृती आहे ते आपल्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला ती धूळ वाटली पाहिजे. हे सगळं लक्ष्मी म्हणजे धन किती येत आहे, बंगला, गाडी, सगळं परिवार, संपन्नता, निरोग, शरीराचं निरोगता, दीर्घायू वगैरे सगळं काही प्राप्त झालेलं आहे. आणि ते त्याला पूजा करणारा काय म्हणतो? पुण्यम समग्रम अहम एकमना जुहोम. कुठे स्वाहा करतो? ज्ञानाचा यज्ञ आहे आणि ज्ञानाच्या यज्ञामध्ये ह्या सगळ्याचं स्वाहा करत आहे. कशाचं? पुण्याचं. म्हणून समग्रम सगळं पुण्य मी इथं स्वाहा करत आहे. पाप तर स्वाहा झालेलंच असतं, कारण पाप कोणालाही नको असतं. परंतु पुण्य आहे त्याला सुद्धा पापासारखं समजून त्यालाही तो स्वाहा करतो, इतकं निरपेक्ष होऊन. या भूमंडलावर प्रभूच्या सानिध्यात सगळीकडे आनंदी आनंद का आहे? त्याचं कारण स्वाहा झाले सगळं. काहीतरी आपल्या समोशरणात पोहोचल्यानंतर असं वाटतं का, अरे ते कुलूप लावायचं राहिलं घराला, असा विचार येतो का? सगळं वैभव कुठं सोडलंय? राजे लोक आलेले असतात, रथ घोडे काय असेल त्याच्यावर, काही दागिने पण अंगावर असतात, मुकुट असतं, सगळं समोशरणाच्या बाहेर सोडून येतात. आपल्याला साधं चप्पल सोडलं तर लक्ष तिथंच राहतंय की कोण नेईल का, काय करेल का म्हणून. पण ह्यांचं लक्ष संपूर्ण दिव्यध्वनी, भगवान म्हणजे वस्तुव्यवस्था कशी आहे समजून घेण्यासाठी.
म्हणून आपल्याला हे जिनमंदिर म्हणजे समूह शरण आहे. अगदी समूह शरणासारखं आपण तिथं जर तसे भाव करून बसलो तर काहीसुद्धा घरची आठवण येणार नाही. घरची तर दूरच राहो, पण शरीराचं पण भान राहणार. म्हणजे शरीराचं विसर्जन पण होत आहे. इतकं आपण आत्माच फक्त जाणीवेत घेण्यासाठी व्यस्त होत, एकाग्र होत. म्हणजे किंचित मात्रही आम्हाला बाहेरची विकल्पच राहत नाही. इतकी निर्विकल्पता आम्हाला सहज यायला पाहिजे. म्हणून सांगितलं आनंदी आनंद सगळीकडे आहे. भगवान जिथे आहेत तिथं सगळीकडे आनंदी आनंद. मग भगवान कुठे नाही सांगा बरं. भगवान कुठे नाहीत? आता इथं नाहीत आपल्याकडे. तर भगवान प्रत्येक ठिकाणी आहे. आपण शिखरजीला गेला म्हणून तो खडा गणेश मोक्षाला गेलेले भगवान आहेत. म्हणजे प्रत्येक प्रदेशावरून गेलेले आहेत. मग या ठिकाणी आपण आपल्या आत्म्यामध्ये पाहिलं का सगळ्या ठिकाणी भगवान, किती भगवान बसले. आणि हे सगळे भगवान निगोदीपण अनंत अनंत एवढे भगवान सगळ्या ठिकाणी आहेत, कुठं नाही भगवान. मग अशा रीतीने आपण जर हे समजलो तर सर्वत्र आनंदी आनंद. पण भगवंतांच्या विषयीच का म्हटलं तर त्यांनी पर्यायामध्ये हे प्रगट केलेलं आहे. अतींद्रिय आनंद परिपूर्ण प्रगट केलेला आहे की त्यात परत वियोग नाही. म्हणून त्या अपेक्षेने म्हटलं जातं की भगवान कसे आहेत तर जसे आहेत तशाच प्रकारचं सानिध्य प्राप्त झालं तर आनंदच राहतो, दुःख हे नावच राहत नाही. म्हणून तर समूह शरणात गेल्यावर कोणालाही रोग नाही, कोणाला विकलता नाही कसली, कोणी अंध नाही राहत, कोणी बहिरा राहत नाही, कोणी वैर एकमेकांशी केलेलं असेल ते पण सोडून देतो, एवढा साम्यभाव राहतो. मग याचा अर्थच आनंदी आनंद सर्वत्र आहे. मग तसं बाहेरून फक्त पाहिलं पण आतून पाहिलं तर प्रत्येकजण निर्विकल्प होण्यासाठी कसा उत्सुक झालेला आहे. निर्विकल्प आत्मानुभूती पण घेतो. अशा रीतीने हे सांगितलं. ह्यांनी उदाहरण दिलं चंद्राचं. चंद्राचं उदाहरण का दिलं? चंद्र हा रात्री उदयाला येतो. रात्री म्हणतो, दिवस रात्रीचा जिथं फरक नाही तिथं रात्र काही म्हणताच येत नाही. कारण आपण म्हणतो ना समूह शरणमध्ये दिवस रात्रीचा फरकच नसतो. कोटी शशी भानुभूती तेज छिप जात. मग या ठिकाणी महावैराग्य परिणाम ठहरात है. मग काय फक्त बाहेरच्याला पाहून नाही वैराग्य झालं तर एवढं दिव्य तेज कशाचं आहे? ज्ञानाचं दिव्य तेज आहे. कोटी शशी, कोट्यावधी चंद्र, कोट्यावधी सूर्य आले तरी सुद्धा त्यांचं तेज लोकलं जात आहे. एवढं महान तेज केवळ ज्ञानाचं. मग ते तेज माझ्यामध्ये असताना मी कुठं अंधारात चाच पडतोय, एवढ्याशा क्षयक्षमामध्ये गर्व करतोय. मला एवढं समजतंय, मला एवढं येतं आहे, तर त्यात गर्व करण्यासारखं काहीच नाही, मान कशाय करण्यासारखं काहीच नाही. म्हणून ते अंधार नष्ट झाला आमचा देखील. त्या ठिकाणी अज्ञान अंधकार जो आहे तो नष्ट होतो. म्हणजे ज्ञानाचा प्रकाश सगळ्यांना इतका मिळतो. सूर्याला जरी कोणी असं थोडंसं ढग आडवा आला किंवा ग्रहण लागलं तर तिथं अंधकार पसरतो. पण भगवान केवळ ज्ञानी कसे आहेत? एक क्षणसुद्धा त्यांचं अंधकाराचं विषयच येत नाही. एवढं प्रकाश शक्ती सदैव तेजपुंज आहे आणि ती आम्हाला सतत प्रकाशित करते. ती आमच्यामध्ये आहे, प्रकाश दाखवते. प्रकाश शक्ती तुझ्यामध्ये आहे, इकडे पहा. कारण आम्हाला बाहेरचं चमक दमक जे आवडतं
तिकडं आमचं आकर्षण होतं म्हणून कपडे सुद्धा चमकीचे घालतो, दागिने सुद्धा चमकीचे घालतो, खोटे का असाना. पण ते सोनं वगैरे जाऊ देत तिकडं, आता काय महाग पण झाले, आपलं खोटं घ्यायचं, चमचम करताय परत टाकून द्यायचं. जे टाकून देण्यासारखं असतं ते चमचम नसतं. कोणतं ते जास्त जे सदैव आपल्यामध्ये अनंत काळपर्यंत राहतं ते खरं तेच. मग असं केवल ज्ञान आहे, अशी प्रकाश शक्ती आमच्यामध्ये आहे. हे जर पाहिलं तर आम्ही कधीसुद्धा अज्ञानाच्या अंधकारामध्ये जात पडणार नाही. मग चंद्राचं उदाहरण इथं देण्याचं कारण का, तर चंद्र हा रात्री विकाशी कमळांना विकसित करतो. मग दिवसा विकसित होणारे जे आहेत ते त्यावेळेस कोमेजलेले असतात ते कमळ. मग भले त्यांचा द्वेष होत असेल चंद्राचा, कधी सूर्योदय होईल आणि कधी चंद्र जाईल, तर अशा रीतीने कोणी जात नाही, चंद्र पण जात नाही, सूर्य पण जात नाही, फक्त ती अवस्था दाखवली तशी. मग अशा रीतीने त्याचा द्वेष करणारे कोण आहेत? रोगी आहे. मनुष्यावर घेतलं तर मनुष्य त्याचा द्वेष करतात चंद्राचा. कुठला रोग झालेला असतो चंद्राचा द्वेष करण्यायोग्य? त्यांना रात्र ही खूप जड जाते. अशा रोगींना जे संधिवातवाले आहेत किंवा जे वातरोगी आहेत, त्यांना त्या अंधारामध्ये किंवा रात्रीमध्ये काय होतं, शीतल थंड नको वाटतं. त्यांना जितकं सूर्याच्या किरणामध्ये तप्त होईल तेवढं बरं वाटतं. अशा प्रकारचे जे रोगी आहेत, मग ते सूर्याची इच्छा करतात, चंद्राचा द्वेष करतात. मग हा द्वेष करणारा कोणाचा दोष आहे? चंद्राचा दोष आहे की ज्यांना रोग झाला आहे त्यांच्या कर्माचं आवरण घेतलं ना, मग त्यांनाच तशा प्रकारचं आवरण आहे, कर्माचा उदय आहे, म्हणून ते द्वेष करणारे हे स्वयं त्यांच्यामध्येच दोष राहिलेला आहे. हा काही चंद्रामध्ये दोष जात नाही. अशी उपमा घेऊन भगवंतांच्या विषयी सांगितलं की भगवान आत्म्याची जर कोणी अशा भगवंतांचं तर त्रैलोक्यामध्ये सगळं गुणगानच करतात, कोणी एखादाच सांगितलं विषाचा कण जर समुद्रात पडला तर काही समुद्राला फरक पडत नाही. मग तसं एखादा व्यक्ती कोणी निंदा करत असेल भगवंतांची, तर भगवंतामध्ये काही फरक म्हणजे यशकीर्तीमध्ये फरक पडत नाही. भगवंतामध्ये म्हणजे भगवंतांच्या यशकीर्ती नामकर्माचा उदय आहे, तर त्यामध्ये काही फरक पडत नाही. मग तसं या ठिकाणी सुद्धा आता आपल्याविषयी घटवायचं ते बाहेर आपल्याला कोणी प्रोत्साहन करून खूप चढवत असेल, खूप काही आपल्याला काय करत देतं, मान सन्मान देत असेल, तरीसुद्धा त्या ठिकाणी आपल्यात काही फरक पडत नाही हे समजायचं. कारण मी भगवान परिपूर्ण आत्मा आहे, बाहेरच्या स्तुतीवर मी जगत नाही असं समजायचं. मग जो असं समजतो, मग त्याची निंदा झाली तरीसुद्धा त्या निंदेला तो ग्रहण करत नाही. कारण स्तुतीला जो ग्रहण करत नाही तो निंदेला देखील ग्रहण करत नाही. जो स्तुतीला ग्रहण करतो तो निंदेला देखील ग्रहण करतो. पण स्तुती आणि निंदा ही स्वभावात नाही, हे सगळं बाहेरची भाषा वर्गण आहे आणि भगवानात्म्यापर्यंत त्याला स्पर्श पण होत नाही. पण जे काही चाललंय पर्यायामध्ये, आणि आमची दृष्टी पाहिजे ध्रुवदृष्टी, पर्याय दृष्टीनेच आम्ही आकुल व्याकुल होतो. म्हणून सतत आम्हाला स्वभावाच्या दृष्टीने स्वभावाकडे पाहूनच काय केलं पाहिजे, आनंदी आनंद होतो. म्हणजे भगवान आनंद देत नाही, स्वयं स्वतःला जाणून आनंदी होतो हा जीव, असं समजून घ्यायचं प्रत्येकाने. नाहीतर म्हणणार बघा इकडं काय झालंय, भगवंतांना केवळ ज्ञान झालंय आणि खूप लोक आनंदाने जाऊ लागले त्याच्यामध्ये समोशरांमध्ये, पण काही घरामध्ये दुःख आहे म्हणून सांगतात. कसं काही दुःख झालं तिथं? तर ते दुःख होण्याचं कारण हेच आहे की मी कसं काय अजून इंद्रभूती. उदाहरण, इंद्रभूती
माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण असणार? दुःख कोणतं आहे? मी एवढा विद्वान आजपर्यंत सगळ्यांना हरवलंय, पराजित केलंय, आणि हे कोण मोठे आलेले आहेत विद्वान? ते काहीतरी मायावी आहे, ढोंग आहे. अशा विचाराने 66 दिवसपर्यंत बसलेत तिथंच मिथ्यात्वात. म्हणून पहा की दोष कुणाचा आहे? भगवंतांचा आहे की त्या गौतम म्हणजे इंद्रभूतीचा आहे? इंद्रभूतीचा तो दोष आहे, कारण तो अजून मिथ्यात्व सोडलं नाही त्यांनी. त्या कारणाने अजून त्याला मी श्रेष्ठ आहे असं वाटतंय आणि मीच विद्वान आहे, माझ्यापेक्षा दुसरा कोणीसुद्धा विद्वान नाही. त्या महावीर भगवंतांची मला एकदा गाठ घ्यायचीच आहे आणि त्यांना पराजित करायचंच आहे असा विचार पण येतोय मधूनच. पण गाठ घ्यायचा हा विचार तर आला ना, एकदा भेटायचं आहे हा विचारसुद्धा कोणाला येणार? तो जाणारच आहे समोशरणामध्ये. तेव्हाच तर त्याला हा विचार येत असतो. भलेही पुढे वाटत असेल त्याला मी त्यांना पराजित करणार, अगदी समोशरणात पोहोचला तरी मी त्यांना पराजित करणार, हे विचार आहेत. पण जेव्हा मानस्तंभ पाहिला तेव्हा मात्र गळून गेला मान सगळा. साक्षात भगवान. मग तर काय, भगवंतांनी मला सगळं काही दिलं, इतका बहुमान आलाय की सगळं इतकं हे झालं की मिथ्यात्व अज्ञान वगैरे जे मिथ्याज्ञान सगळं गळून पडलं, सम्यक दर्शन झालं. एवढंच काय, कपडे सुटले, गंधर्व पण झाले आणि मग बहुमान देत आहेत. भगवंतांनी किती दिलं मला. मग तसं या ठिकाणी म्हटलंय आनंदी आनंद. जिथं भगवानी तिथं आनंदी आनंद. हे स्वयं स्वतःच्या परिणतीने होत. भगवंतांना जो बहुमान देतो, मग तिथं म्हटलं जैनम जयतु शासनम. आपण म्हणतो वीर शासन जयंती साजरी केली परवा आपण स्थापना करताना. मग वीर शासन जयंती म्हणजे काय? तर या ठिकाणी वीर म्हणजे भगवान आणि शासन म्हणजे नियम, कायदा, सिद्धांत. मग मर्यादा जी आहे ती मर्यादा ज्यांनी दाखवून दिली ती जयवंतास. म्हणजे मर्यादेचं उल्लंघन कोणीही करू नये असं त्या ठिकाणी एवढं त्याच्यात अर्थ भरलेला आहे. आणि कोणी करूच शकत नाही. आपल्या वस्तू व्यवस्था 6 द्रव्याची जशी आहे तशी ती अबाधित राहते. भलेही तुम्ही कल्पनेने म्हणा शरीर माझं आहे, परंतु मर्यादेचं उल्लंघन झालेलं नाही हा तर स्वीकार कर. जैनम जयतु शासनम. मग इथं सांगितलं निज शासन जयवंत राहो. जैन शासन म्हणजेच निज शासन. व्यवहाराने भगवंतांच्या विषयी नाव घेऊन म्हटलं जैनम जयतु शासनम. पण जैन म्हणजे काय? तर प्रत्येक वस्तू कशी आहे, स्वतंत्र आहे हे दाखवून देणारं हे जैन शासन. परंतु ते स्वीकारणारा निज शासन. जो स्वीकारतो तो निज शासनात राहतो, तो आपल्या मर्यादेत राहतो. त्याला अन्य कोणाचीही मर्यादेची गरज नाही. कारण का तर सीमेचं उल्लंघन केव्हा आणि कोठे कसं होतं हे पाहण्यासारखं आहे. की सीमा म्हणजे कोणती आहे? सीमा की जे आपण पाहतो की मी स्पर्श रस गंध वर्ण ह्याने रहित आहे अशी सांगणारी गाथा समयसारमध्ये पाहिली. 49 नंबरची गाथा आहे अरसमारूपम. 50 ते 55 नंबरच्या गाथा आहेत. वर्णाधिकापासून गुणस्थानापर्यंतचे भाव जीवाचे नाही. कारण का? उद्गद्रव्य परिणाममयत्वे सती हेतू दिला. ते उद्गद्रव्य परिणाम स्वरूप असताना. दुसरा हेतू सांगितला शुद्धात्मानुभूते हे भिन्नत्वात. शुद्धात्मानुभूतीपासून भिन्न असल्यावर कुठलाही विचार आला की त्याला विचारायचं तू म्हणजे शुद्धात्मानुभूती आहेस का? तर त्या विचाराला तू शुद्धात्मानुभूती नाही तर तुझा माझा काही संबंध नाही. त्या विचारालाच काय करून टाकलं?
आपोआपच ते दूर झाले, ते विचार म्हणजे जे आपले नाहीत ते. म्हणून या ठिकाणी ही स्वतंत्रता समजली तर निज शासनात सहज राहता आलं. किंचित मात्रही आपल्याला कुठेही बुडण्याचा प्रसंग येत नाही. कारण का तर आपली मर्यादा पाहिलं, समुद्र असेल, नदी असेल, त्यांची पण मर्यादा असते. भूमितल किती आहे आणि जलस्थल किती आहे. जर सगळं जलस्थल झालं तर पाहतो आपण नगर, घरं वगैरे सगळं वाहून जातं. मग सगळं काही त्यांनी त्यांची मर्यादा उल्लंघिली म्हणून असा घोटाळा झाला. मग ते अजून ते भरून निघतंय. पण आपण काय करतोय, मर्यादा उल्लंघिनी आपली सीमा जर आपल्या चैतन्य स्वरूपात न राहता अचेतनीमध्ये गेलो तर किती काळपर्यंत अनर्थ होतो. हे तर लगेच भरून निघतंय. पूर वगैरे निघून गेलं की परत तिथं नगर वगैरे बसतंय. परंतु मथुरेचं पण आपण पाहिलं की मथुरेला जिथं महामारी रोग पसरलेला होता, त्याचं कारण काय असतं तर ते मधुराजा तिथं शासन करत होता आणि त्याचा मित्र म्हणजेच आता मित्र जो होता तो चमरेंद्र व्यंतर झालेला आणि तो त्याला खूप प्रसन्न होऊन सतत मदत करायचा आणि त्रिशूल म्हणून एक दिलेलं असतं त्याला की जेणेकरून ते असताना तो कधी पराजित होणार नाही कोणाकडून. मग अशा प्रकारचं हे झालं आणि शत्रुघ्नाने त्याला पराजित केलं. प्रसंग पण असाच प्राप्त झाला की रामाने त्याला अडवलेलं होतं. फक्त सांगितलं तुला कोणतं गाव पाहिजे तेवढंच सांग. त्याने मथुराच मागितलं तर रामाने सांगितलं की ते सोडून दुसरं माग. तिथं मधुराजा पराक्रमी त्याला चमरेंद्र प्रसन्न आहे. त्यामुळे अशा ठिकाणी शत्रूच्या ठिकाणी जाणं योग्य नाही. म्हणजे शत्रुत्व करणं योग्य नाही. तिथं तुझं राज्य स्थापन करू नकोस. तो म्हणतो काही झालं तरी मला मथुराच पाहिजे. शत्रुघ्नाला मथुरा का आवडत होती, ह्याच्यातनं परत एक आपल्याला कर्णानुयोग लक्षात घ्यायचा की त्याने अनेक जन्माचे संस्कार मथुरीत केलेले होते. त्यामुळे त्याला मथुराच पाहिजे असते. कसल्याही प्रकाराने ते काही जरी झालं तरी मथुरेत त्याचं सगळं काही व्हायचं प्रत्येक जन्मामध्ये आणि त्या कारणाने त्या क्षेत्राचं आकर्षण राहिलं. तसं आम्हाला आता आम्ही जिथं राहतो त्या क्षेत्राचं हे कर्णानुयोग, त्या क्षेत्राचं मला आकर्षण नको. पुढच्या जन्मात परत इथंच येऊन जन्मायचं असं नको. किंवा हेच घर पाहिजे, ते घर सारखं आठवतं आहे. नवीन बंगला बांधला तरी गावातली घरच आठवतात आणि ती गावातली घरं बरी वाटतात. जुनं घर, जुनं ते सोनं म्हणतो ना. मग तशा प्रकाराने पुन्हा पुन्हा आपल्याला तिथं जाऊन जन्मावं लागेल. म्हणून कसल्याही प्रकाराने आम्हाला आकर्षण नको, काही नको. मग अर्थात ते झालं शत्रुघ्नाचं. त्याने हट्ट धरला. परत त्याला महामारी सुटल्यानंतर, कारण चमरेंद्राला खूप राग आलेला असतो मधुराजाला मारलं म्हटल्यावर. खरं तर मधुराजाने आपलं कल्याण केलेलं असतं. तो जिथं ज्या घोड्यावर बसलेला असतो, कारण तो बाहेर गेलेला असतो क्रीडा करण्यासाठी, त्यामुळे त्याने त्रिशूल बरोबर नेलेलं नसतं आणि त्याच्या आतच शत्रुघ्न आणि त्यांच्या सैन्याने प्रवेश केलेला असतो नगरामध्ये. त्यामुळे त्याने ती नगराची दारं बंद करून त्यांना प्रवेशच आत दिला नाही. त्यामुळे ते शत्रुघ्नाकडून हरला गेला. पण त्या ठिकाणी त्याला इतकं वैराग्य झालं मधुराजाला की त्याने तिथंच हत्तीवर होता ना केशलोच करून तिथंच दीक्षा घेतली आणि शत्रुघ्नाने क्षमा मागून नमस्कार केला. म्हणजे याच्यातून समजून घ्यायचं की महावैराग्य कसं असतं आणि ते एवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्या राज्याची आसक्ती ठेवली नाही. पण त्या प्रजेला सुखी झालेलं पाहून, दुसऱ्या राजाला मानलेला पाहून चमरेंद्राला एवढं वाईट वाटलेलं असतं की काय दुसऱ्या राजाला स्वीकार करून तुम्ही आनंदी राहिलाय. ते त्यांना आता दुःखी करायचं म्हणून महामारी रोग सोडला. त्यांनी उठल्या उठल्या, बसल्या बसल्या
कसंही असेल, कोणत्याही परिस्थितीत असेल, तो मरून जायचा तिथल्या तिथंच. मग शत्रुघ्न पळून गेला, आपला अयोध्यात निघून गेला त्यावेळेस. पण या ठिकाणी महामारी सगळ्यांना त्रास देत नसते, हे लक्षात घ्यायचं. जे स्वभावात राहतात, झालं समजा त्यांना तरी ते समाधी मरण होत आहे. आणि ज्यांच्या घरात सतत धर्म आहे त्यांना पण त्यांच्या घरात सोडला गेला नाही तो रोग, किंवा जे मंदिरात आहेत त्यांना पण बाधित झालं नाही. म्हणजे याच्यातून लक्षात घ्यायचं आहे की बाधा कोणाला होते, कोण करतं आहे, हे कोणी करत नाही. आपलेच परिणाम, आपल्याच परिणामाने तो रोग ग्रस्त होतो. मग ते सुद्धा सप्तऋषी आल्यानंतर सगळं ओसाड झालेलं, कोणी लोक राहिले नाही तिथं. मग त्या ठिकाणी सप्तऋषी आल्यावर पुन्हा पूर्वीसारखं सगळं समृद्ध झालं. म्हणजेच काय तर ऋषींचा प्रवेश काय सांगतो. किती संयम, नियम, चारण ऋषी जे आहेत. मग त्यावेळेस त्या ठिकाणी एवढी वृद्धी कशाने होते, कसे परिणाम तपस्वी असतात, कसे स्वभावात राहतात जास्तीत जास्त दृढ, त्या परिणामाचं फळ काय विंतर करू शकतो. त्या ठिकाणी आपोआप ते सगळं शमलं गेलं आणि पुन्हा ते व्यवस्थित नगर झालं. मग याच्यातून समजून घ्यायचं की आम्हाला काहीही बाहेरचं उपद्रव कोणाचा नाही किंवा समृद्धी पण नाही. सगळं जे काय आहे ते आत आपल्या परिणामात आहे. म्हणून स्वपरिणामाला सांभाळ केला तर प्रत्येक समय आम्ही निराकुल जगू शकतो.